मीठ, हे ज्वारीचं पीठ, हे तांदळाचं पीठ, हे गव्हाचं पीठ, हे बेसन पीठ, असं फडकं ओलं करून घेऊन त्यावर पाणी मारायचं. असं लाटून घ्यायचं. असं हे थालीपीठ लाटण्याने लाटून घ्यायचं. असं पाणी मारून असं झाकायचं. नमस्कार, आज मी वेस्ट ते टेस्ट असं धपाट तयार केलेला आहे. तर ह्यात मी काय केलं, रात्रीची उरलेली डाळ आणि रात्रीची उरलेली भाजी असं घालून त्यात ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बीटरूट, मुळा, जिरे, तेल, कोथिंबीर, हिंग, हळद असं सगळं मिक्स करून ते मी पीठ मळून घेतलं. पीठ मळताना मी बीटरूट आणि मुळा खिसून घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. मग ते सगळं मिश्रण मिक्स पूर्ण मिसळून घ्यायचं आणि ते अर्धा तासाचे भिजवून ठेवायचं ओल्याच्या फडक्याखाली. पोळपूट लाटणे धुवून घ्यायचं आणि त्यावर पाण्याचा शितोडा मारून ते फडकं पण ओलंच लागते. त्या ओल्या फडक्यावर गोळा घ्यायचा आणि लाटण्यानं तो चपाती लाटण्यासारखं लाटून घ्यायचा आणि त्या कापडासकटच ते जो धपाटा आहे तो तव्यावर टाकायचा आणि त्याला मध्ये मध्ये होल पाडायचे. त्यात पाणी टाकायचं, 4 बाजूला तेल सोडायचं आणि एका ताट किंवा प्लेट ते झाकून टाकायचं. ते 2 मिनटं 3 मिनटासाठी झाकायचं. मोठा फ्लेम करून गॅसचा. ताट काढायचं, तो धपाटा उलटून टाकायचा आणि 4ही बाजून चांगला खमंग भाजून घ्यायचा. त्याबरोबर खायला मी दही ठेवले. ह्यासंग चिंचेची चटणी पण कोणाला आवडत असेल ती पण छान लागत्या. हे सगळे एकदा करून बघा. हे वेस्ट ते टेस्ट अतिशय सुंदर असा हा धपाटा तयार झालेला आहे. खाण्यासाठी सुद्धा उत्तम पौष्टिक आहे, कारण ह्या सगळे पिठे गेलेले आहेत. बीटरूट गेले, मुळा गेले, त्यामुळं हे हेल्दी पण आहे. कमी तेलात फार सुंदर नाश्ता तयार होऊ शकतोय. करून बघा आणि मला नक्की कळवा हे कसं झालंय.